नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोळ यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मस्त तरीदार असं काळं चिकन। तर त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता थोडी हळद टाकून घेऊया। हळद टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेऊया। लसूण टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि साधारण 10 ते 15 मिनिटं हे चिकन मुरत ठेवूया। गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया। नंतर त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेऊया। लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत तेलामध्ये शिजून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे। काळं चिकन करण्यासाठी आपण इथे काळं वाटणाचा वापर करत आहोत। काळं वाटण करण्यासाठी इथे मी भाजलेलं खोबरं, भाजलेलं कांदा, मिरची, अद्रक आणि कोथिंबीरचा वापर करत आहे। सर्व मिश्रणाची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। पाहू शकता अशा पद्धतीमध्ये काळं वाटण तयार झालेलं आहे। तयार केलेलं काळं वाटण आहे तो या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। काळं वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये मुरत ठेवलेला चिकन आहे तो या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा। सर्व चिकन टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। नंतर त्यावर ढाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवलेल्या ताटावर पाणी टाकून घ्यायचं आहे थंड, जेणेकरून ते पाणी गरम होईल। साधारण 15 मिनिटांनंतर ते ढाकण काढून घ्यायचं आहे आणि गरम झालेलं पाणी आहे तो या चिकनमध्ये टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं आहे कारण आपण चिकनला सुद्धा मीठ लावला होता। त्यानंतर त्यामध्ये 1 चमच आगरी मसाला टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीमध्ये सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे।
त्यावर पुन्हा एकदा ढाकण ठेवून द्यायचं आहे साधारण 10 मिनिटं. अशा प्रकारे आपलं काळं चिकन तयार झालेलं आहे. पाहू शकता कालवणाला तर सुद्धा खूप छान आलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.